स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। खानापुरातील काँग्रेस एक संघच बाळासाहेबांच्या आदेशाने चालणार सरळ रेषेत। विट्यातील काँग्रेसवर पत्रकारांचा प्रश्नांचा भडीमार। आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा। विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना। गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री। आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा। खानापूर मतदारसंघातील विविध जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचा संपर्क दौरा नुकताच संपन्न झाला, परंतु या दौऱ्यामध्ये काँग्रेसचे अनेक पदाधिकारी दिसून आले नाहीत। भाळुनी जिल्हा परिषद गटाचे विठ्ठलराव साळुंखे, चंद्रकांत चव्हाण, गजानन सुतार यांच्यासह मोजकेच कार्यकर्ते यात सामील झाले होते, परंतु यामध्ये काँग्रेसचे मुख्य पदाधिकारी व नेते या ठिकाणी दिसलेच नाहीत। त्यामुळे खानापुरातील काँग्रेसचा काही गट नाराज आहे का असा सवाल उपस्थित होत होता। संपर्क दौऱ्यानंतर काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी विटा येथे पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले। काँग्रेसचे खानापूर तालुकाध्यक्ष सुहास शिंदे, माजी तालुकाध्यक्ष रवींद्र देशमुख, अशोकराव गायकवाड गट, रामरावदादा पाटील गट, रवींद्र भिंगारदेवे, विनय भंडारे व अन्य काँग्रेसची मंडळी ही या ठिकाणी हजर नव्हती असे यावेळी विचारण्यात आलं। त्यावेळी विशाल पाटील, विठ्ठलराव साळुंखे व नंदकुमार पाटील यांनी याबाबत आपले म्हणणं मांडताना हा संपर्क दौरा अचानक ठरला होता। इतर लोकांच्या कामाच्या अडचणीमुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत, परंतु सध्या काँग्रेस ही एकसंघच असून कोणीही काँग्रेसमध्ये नाराज नाही। बाळासाहेबांच्या आदेशाने ती यापुढे सरळ रेषेत चालून काम करताना दिसेल असं यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलंय। लोकांकडून आम्हाला विश्वासात घेतलं नाही अशी तक्रार समोर येते। खानापूर तालुक्यात स्पेशली गेल्या 2 दिवसापासून, तर याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, आता मला आश्चर्य वाटते असं तुम्हाला कोण सांगितलं असेल तर तसं नाही आहे। प्रत्येकाला सोबत घेऊनच सगळे समाविष्ट ते बघा कसं असते, आता प्रत्येक जण अचानक उपलब्ध होईल असं शक्यता नाही। आता हा उमेदवाराचा दौरा आहे, संपर्काचा। हा काय पक्षाचा असा दौरा नाही, पक्षाच्या उमेदवाराचाच आहे, पण हा जरा अचानक ठरला, कमी वेळेत ठरला आहे आणि पुढच्या बैठकीत तुम्हाला सगळेजण दिसतील। पण सगळ्यांना सोबत घेऊन शेवटी निर्णय आम्ही कुठलाही दौरा करताना आम्ही जिल्ह्याच्या नेत्यांनाच विचारणार। आमच्या परिसराचे नेते बाळासाहेब आहेत, बाळासाहेबांना विचारून दौरा काढलेला आहे। बाळासाहेबांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की सगळं दौरा काढला पाहिजे। आता कुणाचा प्रभाव क्षेत्राप्रमाणे प्रत्येक जण येत असते, त्यामुळे कोण उपलब्ध नसेल तर पुढच्या बैठकीत येतील, पण पक्ष म्हणून लढणार। आमचे उमेदवार विशालदादा यांचा खानापूर खानापूर तालुक्याचा दौरा कालपासून चांगला झंझावतपणे सुरू आहे। काल नागेवाडी गट, काल भाळवणी गट या 2 गट आता झालेले आहेत। आज रेंगे गटात त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीनं संपर्क मोहीम चाललेली आहे आणि एकंदरीतच तालुक्याचा विचार केला तर अतिशय लोकांनी ही निवडणूक हातात घेतली असं म्हटलं तर वावड ठरतं। या केंद्र सरकारच्या प्रचंड नाराजी आम्हाला यातून दिसून आली। दादा स्वतः बोललेच त्याच्या बाबतीत, परंतु ज्यावेळेला आम्ही जनतेतून फिरत होतो त्यावेळेला जी त्यांच्याकडे जी प्रतिक्रिया होती, फक्त ते निवडणुकीचीच वाट बघतात अशी अवस्था गावोगावी झालेली आहे। त्यामुळे कुठले नेते कुणाकडे ही परिस्थिती आज राहिलेलीच नाही। जनतेला इथं बदल पाहिजे, काँग्रेसचे उमेदवार पाहिजे। माननीय डॉक्टर विश्वजित कदम यांनी स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत, त्याबरोबरच ज्यावेळेला सिद्धरामय्या आले त्यावेळेलाच आपला उमेदवार घोषित केलेला आहे आणि पक्ष पातळीवर मला वाटत नाही की सांगलीच्या जागेबद्दल काय वाद राहील। 2-3 जागा आहेत त्या सांगली नाहीच, त्यामुळे सांगलीचा उमेदवार आमचा जवळजवळ फिक्स झालेला आहे आणि उमेदवारी घेऊन आज खरं तर सगळे का आले नाहीत हा प्रश्न आपल्याला पडत असेल, परंतु खरंच अचानक मिटिंग ठरली। अचानक मिटिंग ठरल्यामुळे सर्वजणांना निरोप देता आला नाही, परंतु पुढच्या मिटिंगला आपल्याला सर्वजण निश्चितपणाने काँग्रेसमध्ये एकसंघ असलेले दिसतील आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या सुद्धा चर्चा माझ्या झालेली आहेत। मुळीक बापू असतील किंवा संजय विभूते साहेब असतील, या सर्वांची एकत्रित मिटिंग आपल्याला एकत्रितरित्या आम्ही पत्रकार परिषद निश्चितपणाने घेऊन आमची तालुक्याची इथून पुढची जी प्रचाराची जी रणनीती आहे ती निश्चितपणाने आपल्या समोर मांडली जाईल। फक्त मी एवढंच या निमित्तानं सांगेन की जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि जनता अतिशय मोठ्या प्रमाणात दादांच्या पाठीशी उभा आहे। चांगला ह्या वेळेला प्रतिसाद मिळेल। आम्ही सर्व काँग्रेसचे आणि इतर सगळे मित्र पक्षाचे नेते कार्यकर्ते सगळ्यांना एकत्रित एक व्यापक बैठक घेऊन
आम्ही पुन्हा दौऱ्याचं एक नियोजन पुन्हा करणार आहोत. तसे मुळी कोकील, संजय उगुदे, अशोक भाऊ, रवी अण्णा, सुहास नाना आमची सगळ्यांची चर्चा झालेली. त्यामुळं कोण आज आहे आज नाही आता अचानक बोलवलं की तेवढं घडतं. त्यामुळं असं कोण नाराज पक्षावरती नाही. उलट विश्वजित कदम साहेबांचे खास करून सगळ्यांना मेसेज आहे यावेळेला ताकदीनं हिमतीनं आपल्याला काँग्रेस पक्षाची जागा विशालदादाच्या पाठीशी उभी करायची आहे आणि आपल्याला ही जागा निवडून आणायची आहे. अशा पद्धतीची भूमिका सर्वांच्यापर्यंत तुम्ही पोचवा असे आम्हाला तरी आदेश आले. आता कुणाला अजून यायचं असेल येतील सांगतील. पुण्याची बैठक आहे, मुंबईची एक बैठक आहे, त्याच्यानंतर मग जिल्ह्यातल्या सगळ्यांची एक बैठक जिल्ह्यात होईल. पुन्हा प्रत्येक तालुक्यात बैठका चालू होतील. त्यामुळं निश्चितपणानं काँग्रेस पक्षाला चांगलं वातावरण या वेळेला निवडणुकीत तुम्हाला पाहायला मिळेल. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.